जर तुम्ही शिमग्यासाठी कोकणात जाणार असाल आणि अजूनही तुमचं रेल्वेचं बुकिंग झालं नसेल किंवा रस्ते मार्गाने तुम्हाला जायचं नसेल, तर आता वाहतुकीचा अजून एक पर्याय तुमच्यासाठी खुला झालेला आहे आणि तो म्हणजे सागरी मार्गाने. अर्थात कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण रोरो सेवा सुरू झालेली आहे आणि 1 मार्च पासून ही आता रोरो सेवा सुरू होणार आहे. त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देतोय. त्याआधी हे रील तुम्ही नक्की सेव्ह करून ठेवा. ही रोरो सेवा मुंबई ते विजयदुर्ग अशी असणार आहे आणि विजयदुर्ग ते मुंबई सुद्धा. याच्या तारखा काय? तर मार्च मध्ये 1, 4, 7, 11, 14, 18, 21 आणि 25 मार्चला ही मुंबईतनं सुटेल आणि विजयदुर्ग ते मुंबई अशी रोरो सेवा 2, 5, 8, 12, 15, 19, 22 आणि 26 मार्चला असणार आहे. या वेळापत्रकानुसार M2M प्रिन्सेस ही फेरी मुंबईहून सकाळी 8 वाजता सुटेल आणि दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचेल आणि परतीचा प्रवास विजयदुर्गहून दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजता मुंबईत पोहोचणार आहे. म्हणजे साधारण एक 7 तासांचा हा प्रवास असणार आहे. आणि आता ह्याच्या तिकिटांचे दर नेमके किती आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्ही फक्त एकटेच नाही तर तुम्हाला तुमच्यासोबत तुमचं वाहन देखील घेऊन जाता येणार. मुंबई ते विजयदुर्ग रोरोचा प्रस्तावित दर म्हणजे इकॉनॉमी क्लाससाठी 2,500 रुपये असेल, प्रीमियम इकॉनॉमीसाठी 4,000 रुपये, बिझनेस क्लाससाठी 7,500, फर्स्ट क्लाससाठी 9,000. जर तुम्ही बाईक सोबत घेऊन जात असाल तर 1,000 रुपये, सायकल घेऊन जात असाल तर 600 रुपये, चारचाकी घेऊन जात असाल तर 6,000 आणि जर तुम्ही बस घेऊन जात असाल तर साधारण 13,000 ते 21,000 रुपयांपर्यंत तुम्हाला दर लागू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ज्यांच्यासोबत तुम्ही कोकणात जाण्याचा प्लॅन करताय त्यांच्यासोबत हे रील नक्की शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी एनडीटीव्ही मराठीचे सगळे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि एनडीटीव्ही मराठीचा चॅनल सबस्क्राईब करा.